सूरज चव्हाण. ऐक ना पिल्लू, टाटा तुझ्या डोक्यात घालीन गोटा. तुला दवाखान्यात गेली ना तू, मोजायला लागते नोटा. खाऊन गोळीगत मॅक्सिमम शॉट टाकतो. गोलीगत नावाने फेमस असलेला सूरज चव्हाण हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूपच चर्चेमध्ये आहे. ते म्हणजे सूरज चव्हाण याने संपूर्ण महाराष्ट्राला हसायला लावले आहे. त्याला साधा आणि सरळ स्वभाव, त्याची ॲक्टिंग, त्याचा तो भोळसरपणा आणि जे मनाला येईन ते बोलणं, यामुळे सूरज चव्हाण हा महाराष्ट्रामध्ये गोलीगत फेमस झाला. तो बिग बॉस पर्यंत जाईल हे कोणाला माहितीही नव्हतं, तरीही तो बिग बॉसमध्ये गेला. आणि आपण आज त्याच्या ह्या व्हिडिओमध्ये बिग बॉस पर्यंतचा प्रवास, त्याची कमाई, त्याची फॅमिली, गर्लफ्रेंड, त्याचं गाव, हे संपूर्ण काही त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर न वेळ गमवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सूरजचा जन्म हा बारामतीमधल्या मोडवे या गावात झाला आहे. तो एका गरीब कुटुंबामधून बिलॉंग करतो. त्याला 5 बहिणी सुद्धा आहेत. तो लहान असताना त्याचे आई वडील मरण पावतात. सूरज असा सांगतो की माझे वडील जेव्हा मरण पावतात तेव्हा मला काहीच कळत नव्हतं. मी तेव्हा रडलो सुद्धा नाही आणि मला लोकांनी त्यामुळे खूप नावं ठेवली. तसा सूरज हा 8वी पर्यंत शाळा शिकला आहे. त्यानंतर त्याने शाळा सोडली. तशा त्याला 5 बहिणी सुद्धा आहेत आणि त्याच 5 बहिणीपैकी त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला सांभाळला आहे. तर आता आपण सूरज हा टिकटॉकपर्यंत कसा पोहोचला हे पाहू. मित्रांनो, सूरजने सांगितलं की माझ्या मोठ्या बहिणीचा एक मुलगा म्हणजे माझा भाचा, त्याने मला सांगितलं, मामा या टिकटॉकवरती तू का व्हिडिओ बनवत नाहीस? तुला यावरती पैसेसुद्धा भेटतील, तू यावरती व्हिडिओ बनव. तर सूरजने त्याच्या बहिणीच्या मोबाईलवरतीच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि गोलीगतच पहिलाच व्हिडिओ हा खूपच व्हायरल झाला. आणि त्या व्हिडिओमध्ये तो बोबडा भोळसर SQRQ जे मनाला येईन ते बोलला आणि असाच तो महाराष्ट्रामध्ये खूपच प्रसिद्ध झाला. त्याची टिकटॉकवरती लाखोने फॅन फॉलोइंग झाली. आणि नंतर आला कोरोनाचा काळ आणि त्यामध्ये टिकटॉक बॅन झाले. मेहनतीवर पाणी फिरलं आणि सूरज हा तिथे खूप उदास झाला. आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याने पुन्हा इंस्टाग्रामवरती आपलं अकाउंट खोललं आणि त्याचे तिथे सुद्धा लाखोमध्ये फॅन फॉलोइंग झाली. आणि आता त्याचे इंस्टाग्रामवरती 1.5 मिलियन फॉलोअर्स झालेले आहेत. तर त्याला महाराष्ट्रामधून प्रचंड प्रेम भेटलेलं आहे आणि तो खूपच व्हायरल झाला आहे. मित्रांनो, तो डायरेक्ट आता बिग बॉसमध्येच गेला. कोणाला वाटलंही नव्हतं की सूरज चव्हाण हा डायरेक्ट बिग बॉसमध्ये जाईल. तो भोळसरपणा, त्याचं ते बोबडं बोलणं, त्याच्या व्हिडिओला कंटेंट नाही, तरीही गडी बिग बॉसमध्ये गेला. कारण त्यांनाही असाच एक रील स्टार पाहिजे होता की तो लोकांच्या मनात बसलेला होता. त्यामुळेच त्याला बिग बॉसमध्ये घेतलं. जे बिग बॉस पाहत नव्हते त्यालाही या सूरजने बिग बॉस पाहायला लावलंय. आत्ता सूरजच्या इन्कमबद्दल पाहूया. जेव्हा सूरज बिग बॉसमध्ये गेला होता तेव्हा त्याने योगिता चव्हाण आणि पंढरीनाथ कांबळे यांच्यासोबत गप्पा मारतो. तेव्हा तो सांगतो की मी एका दिवशी 80,000 रुपये दुकानाची रेबीन कापायला घेत होतो. आणि तो म्हणाला तसा मी 30 ते 35,000 रुपये आत्तासुद्धा घेतो. त्याचबरोबर तो बऱ्याच वेबसिरीजमध्ये सुद्धा काम करतो. आणि तर तुम्हाला काय वाटते, सूरज चव्हाण बिग बॉस जिंकून येईल का? तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.